आपण पाहत आहात सूर्यप्रकाश जनहित न्यूज, सदैव जनतेच्या हितासाठी। मोवाडी अंडरपासमध्ये पाण्याचे झरे आणि बंद पंपाचा फटका, मात्र भावी नगरसेवक पक्षाच्या बैठकीत व्यस्त। बातमी सविस्तर। धुळे शहरालगतच्या मोवाडी रेल्वे अंडरपासमध्ये जमिनीतून अचानक फुटलेल्या नैसर्गिक पाण्याच्या झऱ्यांमुळे आणि प्रशासनाच्या दुर्लक्षणामुळे गंभीर समस्या निर्माण झाली आहे। अंडरपासमध्ये पाणी उपसण्यासाठी बसवलेले दोन्ही पंप गेल्या एका दिवसापासून बंद असल्याने मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे। या साचलेल्या पाण्यातून दुचाकीस्वार, चारचाकी वाहन चालक तसेच पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून ये जा करावी लागत आहे। अनेक वाहनांचे नुकसान होत असून वाहतूकही विस्कळीत झाली आहे। पावसाळा नसतानाही अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। विशेष म्हणजे या गंभीर समस्येकडे प्रशासनाने अद्याप ठोस पावले उचललेली नाहीत। संबंधित यंत्रणा आणि लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे। दरम्यान भावी नगरसेवक मात्र पक्षाच्या बैठका आणि मुलाखतींमध्ये व्यस्त असल्याने नागरिकांच्या प्रश्नाकडे पाठ फिरवले जात असल्याची टीकाही होत आहे। तत्काळ पंप दुरुस्ती करून पाणी उपसा सुरू करावा, तसेच कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्थानिक रहिवासी आणि वाहन चालकांकडून जोर धरत आहे। प्रशासनाने वेळेत दखल न घेतल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला। सूर्यप्रकाश जनहित न्यूज, ब्युरो रिपोर्ट, सुरेश बागुल। आपण पाहत आहात सूर्यप्रकाश जनहित न्यूज, सदैव जनतेच्या हितासाठी।